ऋषी, तू आता मर्यादा ओलांडतोयस. रोहित आणि राधिका बघून घेतील आपापसात काय करायचे ते. तुला त्यांच्यामध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. वाह, नाहीये ना मला अधिकार? काही तो तुला पण नाहीये. तू का बोलतेस त्यांच्यामध्ये? बस. आईशी या शब्दात बोललेलं मी परत खपून घेणार नाही ऋषी. आणि तू विचारतोस ना आईला काय अधिकार आहे राधिकाला बोलण्याचा? तर ऐक, आई राधिकाची सासू आहे आणि राधिका जर का चुकत असेल तर एक सासू या नात्याने तिला पूर्ण अधिकार आहे राधिकाला शिक्षा करण्याचा. कळलं? तुझ्या ओपिनियनची गरज नाही आईला. आईची यात काहीही चूक नाहीये. उलट जी चूक झाली ना ती काही वर्षांपूर्वी माझ्याकडूनच झाली. राधिकाच्या प्रेमात पडून मोठी चूक केली मी. वेडा झालो होतो मी, आंधळा झालो होतो तिच्या प्रेमात आणि त्याचीच फळ आज मी भोगतोय. कळलं का? अजून काही क्लेरिफिकेशन हवंय तुला? त्यापेक्षा ना तू जे बोलतोयस ते स्वतः ऐक. कळेल हाऊ रेडिक्युलस इट साउंड्स. रे बायको आहे रे ती तुझी. प्रेम केलंस ना तिच्यावर. 7 जन्माच्या गाठी बांधल्यास, लग्न करून या घरात आणलंस ना. बायकोचं मन तर समजून घेता येत नाहीच. नवरा म्हणून तिच्या पाठीशी पण उभं राहता येत नसेल ना तर सरळ जाऊ दे. बोलत नाही आता मी. ऋषी, बघितलंयस ना किती शेफ हारलाय? बाबांनी जे आतापर्यंत त्याला सतत पाठीशी घातले ना त्याचे परिणाम आहेत हे. नयनतारा अगं काय हे? हा, अरे तुम्ही का उगाच त्या ऋषीला? सतीश, तुम्ही प्लीज काहीही बोलू नका. मी जे करते ना ते योग्यच आहे. मी माझ्या मुलांकरता नेहमी योग्य तोच डिसिजन घेते. अँड नाउ प्लीज, आय डोंट वॉन्ट दिस डिस्कशन अगेन. अगं पण किती काही केलं ना मावशी तरी आईंच्या मनात नाही जागा करू शकले. आणि आता तर असं वाटतं रोहितला पण मी नकोशी झाले. नाही रे राजा, असं नाहीये. सॉरी मावशी, मी हे सगळं तुमच्याशी बोलते. मी काय करू? मला पण मोकळं व्हावं असं वाटतं. मला बोलायला कोणी नाही. कोण नाही कसं? मी हाय नव, माझ्याशी बोलायचं, मन मोकळं करायचं, हक्कानं बोलायचं. अगं मी भी एका लेकीची आय हाय. पोरीचं काळीज काय असते ते समजते ग मला. चल आता डोळे पुस, शांत हो. हस बरं. शिट्टी, मी आलेच. कृष्णने त्या गावच्या आपला सिलेक्ट केलं, ते पण इंटर कॉलेज डिबेट कॉम्पिटिशन साठी माझ्या ओव्हर. हाऊ इज दॅट पॉसिबल? एक्झॅक्टली अनिका, तेच कळत नाहीये. आय मीन तू इकडे असताना त्या गावच्या आपला चान्स मिळतोय. दिस इज युअर इन्सल्ट अनिका. ऋषीने डिरेक्ट तुझा इन्सल्ट केलाय. वेट, मी तुलाच बोलायला येत होती. आय वॉन्ट टू टॉक टू यू राईट नाउ. अभ्यासाबद्दल क्लासरूम मध्ये नाही, अभ्यासाबद्दल नाहीये. इट्स अबाउट द डिबेट कॉम्पिटिशन. तू माझ्यावर त्या कमिटीचं नाव का दिलं डिबेट कॉम्पिटिशन मध्ये? कल्चरल कमिटीचा हेड मी आहे.
कोणाला चूज करायचं आणि कोणाला नाही हे मी ठरवतो. कॉलेजच्या भल्याचा विचार करता मी करेक्ट कॅन्डिडेट चूज केलाय. रिश प्लीज मला हे असं उत्तर देऊ ना, गोल गोल फिरवू नकोस. आय एम आस्किंग यू डायरेक्टली, सो आय वॉन्ट माय आन्सर डायरेक्टली. सांग तू माझ्या ओव्हर तिला का सिलेक्ट केलं? आय नीड एक्सप्लेनेशन राईट नाऊ. रिश एक्सक्यूज मी तुला काय एक्सप्लेनेशन देऊ? माझ्या कामाचं एक्सप्लेनेशन मी माझ्या सिनियर्सना देतो, स्टुडंट्सना नाही. ओके ओके नको देऊस मला एक्सप्लेनेशन. फक्त एवढं तर सांग, तू माझा फ्रेंड आहेस की नाही? आणि काय तू माझा फ्रेंड आहेस की नाही तेवढं सांग. आहेस राईट? मग तू एक गोष्ट मला सांग, मी तुझी फ्रेंड असताना तू कमळीचं नाव का सतत पुढे पुढे करत असतोस? ओके आय अग्री, तिने क्लासरूम मध्ये खूप चांगलं स्पीच दिलं, बट दॅट डझंट मीन शी इज द बेस्ट. अनिका महाजन इज द गोट. आय एम द बेस्ट. मग तू माझं नाव का नाही दिलं? असं काय त्या कमळीमध्ये जे माझ्यात नाहीये? कुठल्या गोष्टीत ती माझ्यापेक्षा बेस्ट आहे हे सांग तू मला. यू हॅव अ व्हेरी पुअर मेमरी अनिका. हे मी तुला आधी सांगून झालंय, आता परत सांगतो. कमळी प्रत्येक बाबतीत तुझ्यापेक्षा बेस्ट आहे, कळलं? इट्स ओके. मी ना आज तुला चॅलेंज घेतली. तुला आणि त्या गावछापला दाखवून दे अनिका महाजन इज द बेस्ट. गुड. कॉम्पिटिशन चांगली गोष्ट आहे, पण ती हेल्दी ठेव. कळत आहे ना मी काय म्हणतोय ते? तेवढी मॅच्युरिटी दाखवशील अशी अपेक्षा आहे.